सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरात खुलेआम गोमांस विक्री, गोवंश चोरीला जाणे या तक्रारीत वाढ झाली आहे। दरम्यान पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता परवेज खुसरो यांनी खुलेआम गोवंश मांस विक्री विरोधात आमरण उपोषण केले। तरीही शहरातील हा गोवंश मांस विक्रीचा प्रकार काही थांबेना। या दरम्यान 1 जुलै 2025 रोजी लोकशाही पत्रकार संघटनेच्या मराठवाडा महिला अध्यक्ष आरोही जाधव या परभणी शहरातील कवडगाव रेल्वे गेट परिसरातून जात असताना त्यांना तिथे उघड्यावर गोमांस विक्री करत असताना निदर्शनास आले असता त्यांनी विक्रेत्याला विचारले तर त्याने उलटसुलट उत्तर दिले। यावरून महिला पत्रकार आरोही जाधव यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याला संपर्क करून घटनास्थळी येण्याची विनंती केली असता अर्ध्या तासात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे सोबतच उपनिरीक्षक कोसले सोबत काही पोलीस कर्मचारी आले। त्यांनी आरोपीची चौकशी करायची सोडून महिला पत्रकाराचीच उलट तपासणी सुरू केली। यावरून पोलीस पत्रकार हा वाद सुरू झाला। या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात मांस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकार यांच्याशी पोलिसांकडून झालेली गैरवर्तणूक याचं काय, याच विषयास अनुसरून पत्रकार आरोही जाधव यांनी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे कौतुक केले। परंतु सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांसोबत अपमानास्पद वागणूक दिली। या संबंधी न्याय मिळावा म्हणून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर महिला पत्रकारांसोबत शिस्तभंगाची व पत्रकारास धमकावणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार पोलीस अधीक्षक परभणी यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी। नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर भुले पाटील, शिवसेना युती जिल्हाध्यक्ष परभणी। परभणीमध्ये गौमांसाची विक्री होत आहे आणि त्याच्यावर आळ आणण्यासाठी आम्ही आज इथे एसपी ऑफिसला येऊन एक निवेदन दिलं। परभणीमध्ये खुलेआम जर गौमांस विकत असेल तर त्याच्यावरती काही पत्रकार लोकांनी कारवाई केली आणि त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पण पोलिसांनीच काही अरेरावीची भाषा त्या महिला पत्रकारांच्या विरोधात वापरली आणि त्याच्यामुळे यांची एक कंप्लेंट होती एसपी सरांना। तर ती आज आम्ही एसपी सरांना ती कंप्लेंट दिली आणि त्याच्याकडून आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला। या गोष्टीवरती कारवाई देखील झाली आणि जिथे गौमांसाची विक्री होत होती त्या लोकांवरती कारवाई सुद्धा झाली। पण हा एकच प्रकार झाला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौमांसावरती बंदी आहे आणि आमची सर्वांची एक इच्छा आहे की आपली गौमाता जिला आपण खूप पूजतो त्याच्यावरती अशा प्रकारचे कसलेही अत्याचार झाले नाही पाहिजे। गौमांसाची विक्री बंद झाली पाहिजे आणि गौरक्षण झालं पाहिजे। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आता महानगरपालिकेने पुढचं पाऊल उचलावं। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे काही ठेके दिलेले आहेत ते चेक करावे की कुठल्या दुकानाला नॉनव्हेज किंवा ह्याचे लायसन्स दिलेले आहेत आणि कसल्याही प्रकारचा गैरवापर किंवा गैरप्रकार त्या दुकानांमध्ये होऊ नये, गौमांसाची विक्री होऊ नये, त्या सगळ्या बंद व्हाव्यात। ज्यांना कुणाला परवाने नाहीत त्या लोकांचे जे काही इलिगल दुकानं सुरू आहेत ते बंद करावे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्या, कारण परभणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम लोक दोघं पण दोन्ही धर्म एकदम चांगले राहतात एकमेकांसोबत आणि अशा कुठल्या छोट्या छोट्या लहान गोष्टी, लहान नाही म्हणता येणार ह्याला, पण असे जे कारण आहेत ह्याच्यामुळे मोठे मोठे दंगे व्हायची खूप शक्यता आहे। त्याच्यामुळं या गोष्टी बंद व्हाव्या आणि गौ मातेचं रक्षण व्हावं ह्याच्यासाठी आम्हाला इथे हे सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या दोन्हींनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींवरती कारवाई केली पाहिजे। ज्याच्या कोणाकडे लायसन्स नाही त्या सगळ्या लोकांचे दुकानं बंद करा आणि गौमांसाची विक्री महाराष्ट्राच्या शासनाने तुम्हाला इथं बंदी घातलेली आहे त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या। नाही म्हणजे नाही, तुम्ही हे कोणी जे लोक पैशासाठी या दुकानं उघडून बसलेले त्या लोकांची दुकानं बंद करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बंद करण्यात याव्या। या गोष्टींवरती कारवाई झाल्या नाहीत तर आम्हाला सर्वांना, गौरक्षकांना आणि सगळ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतील आणि ह्याच्यासाठी परभणीची महानगरपालिका आणि बाकी प्रशासन जबाबदार राहील। मी गोरक्षक विजय शिंदे। जे परभणी शहरामध्ये गोमांस विक्री चालू आहे, गोहत्या चालू आहे, त्याच्यासाठी आमच्या हिंदू भावना खूप दुखत आहे आणि हे गोमांस विक्री होत आहे। हे गोमांस नगरपालिका, महानगरपालिका आणि एसपी साहेबांनी तात्काळ बंद करण्यात यावे। नसता हे गोहत्यासाठी हिंदू मुस्लिमचे मोठे दंगे घडू शकतात आणि या दंग्याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यावर राहील। यांची लवकरात लवकर जबाबदारी घेऊन हे जे विक्री चालू आहे गोमांस, गोहत्या लवकरात लवकर थांबवण्यात यावी।
1 जुलै रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गोमांसासाठी आम्ही जे प्रकरण दिलं होतं, FIR दिला होता, त्याच्यावर पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई केली, त्याबद्दल काही शंका नाही. आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत खरंच. पण आम्ही पत्रकार, आमच्यासोबत जो पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जो प्रकार घडून आणला, जे आमच्यासोबत आरेरावीची भाषा केली, त्यासाठी आमचा मुद्दा आज हा आहे. आणि त्यासाठीच आम्ही इथे SP साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आणि लवकरात लवकर आमच्या मुद्द्यावर काहीतरी विचार SP साहेबांनी करावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.